झालेली आहे, ईडीने धाड टाकलेली आहे आणि जे अनिल पवार आहेत ते नाशिकचे रहिवासी आहेत आणि ते तुमचे भाचे जावई आहेत असा आरोप आता संजय राऊत यांनी केलेला आहे. तुमच्याच वरदहस्तामुळे आणि तुमच्या राजकीय वजनामुळे त्यांना विविध ठिकाणी पोस्टिंग मिळाल्या आणि हे कनेक्शन जे आहे आता जे काही त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या जागेवरती इमारती बांधल्या त्याला संरक्षण दिलं ते कनेक्शन कुठेतरी एका राजकीय व्यक्तीवर पोहोचतं असं देखील राऊतांनी आरोप केला. पहिली गोष्ट तर ईडीच्या माध्यमातून जी काही कारवाई केली जाते आहे, जे काही नियमाप्रमाणे असेल, कायदेशीर असेल त्याप्रमाणे त्या संदर्भातलं कारवाई त्या ठिकाणी होईल. काही चुकीचं असेल, जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई पण होईल. परंतु या संदर्भामध्ये नेहमीप्रमाणे माननीय संजयजी राऊत यांनी दररोज ज्या पद्धतीने आपण पोपटपंची करतो, खोटे नाटे आरोप करतो, त्याप्रमाणे पूर्ण अभ्यास न करता त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत. हो, पवार हे माझे नातेवाईक आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाची त्या ठिकाणी दिलेली आहे, हे मी काही नाकारत नाही. आणि त्या कुटुंबामधले हे पवार आहेत. परंतु मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते नोकरीत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांची नोकरी संपन्न केलेली आहे. जिथपर्यंत आता वसई विरारचा विषय आहे, संजय राऊतांनी व्यवस्थित माहिती घ्यायला हवी होती. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांनी त्या ठिकाणी वसई विरारच्या महापालिका आयुक्त पदावर त्यांना पोस्टिंग केलेली आहे. आणि यापूर्वीच्या काळामध्ये कुठे कुठे ज्या काही पोस्टिंग झालेल्या असतील, आता त्यांनी सांगितलं की नाशिकला पोस्टिंग झालेली आहे, काय कुठे कुठे पोस्टिंग झालेले आहेत, तर त्याचं त्यांनी व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे. आता राहिला विषय तर कोण कोणाचं नातेवाईक आहे, तर त्याच्याने या चौकशांवर काही फरक पडत नसतो. चौकशीतनं जे काही सत्य असेल ते पुढे येईल आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. जिथपर्यंत संजय राऊतांचा विषय आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने त्यांनी व्यक्तिगत माझ्यावर पण आमच्या मालेगावच्या स्थानिक पातळीवरच्या विरोधी आणि आता त्यांच्या पक्षामध्ये असलेल्या लोकांचं खोटं ऐकून त्या गोष्टीची खातरजमा न करता त्यांनी खोटे आरोप केले होते. आणि सभागृहामध्ये कदाचित वर्षभराच्या पूर्वीची गोष्ट आहे, या संदर्भात मी भाष्य पण केलं होतं. गिरणा साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांनी खोटे आरोप केले होते. वास्तविक 1,60,00,000 रुपयाचा तो आमचा विषय होता. मालेगाव तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव, सामान्य नागरिक एकत्र येऊन त्या कारखान्याच्या संदर्भातला निधी आम्ही उभा केला होता. आणि मग यांनी नेहमीप्रमाणे त्यांना 1,60,00,000 रुपये, कदाचित ही रक्कम लहान वाटली असेल आणि मधून मधला पॉइंट त्यांनी काढून टाकला आणि 170 कोटी रुपये काय भ्रष्टाचार केला आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी त्या काळामध्ये केला होता.
तर आताच पूर्ण आरोप तोच आहे की तुम्ही आणि या संदर्भामध्ये मी स्थानिक पातळीवरच्या माननीय न्यायालयामध्ये दावा केला. त्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे. ते त्या दाव्यापासून पळ करायला पाहत आहेत आणि त्या दाव्यामधून मी पाठीमागे जावं म्हणून असे खोटे नाटे आरोप या ठिकाणी ते करायला घेत आहेत. वास्तविक त्यांना माहिती आहे की एकेकाळी ते पण आमचे नेते होते. मी पण त्यांच्या घरी जायचो. त्यांचे माझे पण संबंध होते. ते मला पण ओळखतात, मी त्यांना पण ओळखतो. मला वाटतं की एक मर्यादेपर्यंत राजकारण ठीक आहे, परंतु त्याच्या पलीकडे खोटं नाटक राजकारण करणं ही काही गोष्ट बरोबर नाही. आणि संजय राऊतांना दादा भुसेचं 10 वेळेस नाव घ्यावं लागतंय, हा त्यांचा बालिशपणा आहे. तर त्यांचा मुख्य आरोप जो आहे तो मुद्दा हा आहे की तुम्ही तुमचं राजकीय वजन जे आहे किंवा तुम्ही मंत्री आहात आणि हे सगळं वापरून तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग दिलेली आहे. त्यांचा कार्यकाल सगळं मी सांगितलं ना की वसई विरारला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांना पोस्टिंग दिलेली आहे. ते म्हणतायत की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या त्यांनीच पोस्टिंग केलेली आहे ना. तुम्ही शिफारस करत होता त्यावेळी सुद्धा असं ते म्हणतायत उद्धव ठाकरेंकडे. आणि मी सांगितलेलं आहे की ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. त्या संस्थेच्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी असतील त्याप्रमाणे कारवाई होईल. आता या राज्यातलं कोण कोणाचा मित्र नातेवाईक मी काही नाही बोललोच नाही. मी बोललो. आता ते काही गोष्ट झाकून लपून थोडी आहे. अनिल पवार IAS नसताना त्यांना आयुक्त पदावरती तुमच्यामुळे मिळाली असंही ते म्हणतात. अरे बाबा मी काही एवढा मोठा नाही. आपण माहिती घ्या. ते IAS रँकमध्ये क्वालिफाय आहेत. राहिला विषय तर मी पहिलं वाक्य हे सुरू केलेलं आहे, जे काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे तिकडे चौकशी होईल. त्याप्रमाणे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु याला अगदी संजय राऊतांना एवढी पोटतिडीक आली की बाबा दादा भुसेचे नातेवाईक आहेत. आता दादा भुसेचे लाखोने नातेवाईक आहेत ना. मित्रपरिवार हा आमचा प्रमुख नातेवाईक आहे. शिवसेना पक्षामध्ये सोबत काम करणारे हे पहिले नातेवाईक असतात. आणि म्हणून मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्यावर जो काही दावा दाखल केलेला आहे त्यापासून ते पळ काढायला पाहत आहेत आणि नेहमीप्रमाणे खोटे नाटे आरोप करणं. या संदर्भामध्ये पण जर त्यांनी या ठिकाणी आपले शब्दप्रयोग पाठीमागे घेतले नाहीत, राज्याची जर माफी मागितली नाही तर या संदर्भामध्ये पण त्यांच्या विरोधात दावा दाखल करेल. भुसे साहेब आणखी एक महत्वाचा आरोप राऊत करतायत ते म्हणजे शिवसेनेचे अनेक नेते मंत्री हे ज्या अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये नावं त्यांची येत आहेत, अडचणीत येत आहेत, तर शिवसेनेला हा एक इशारा कोणीतरी देऊ पाहत आहे, त्यांनी ते वेळेत समजून जावं असंही राऊत म्हणतात. त्यांना दिवसभर काय कामधंदे आहे. त्यांनी कधी दिवसभरातनं 2 लोकांचं काही दुःख कमी करायचं काही काम केलं का? दादा सामान्य शिवसैनिक जो असतो ना तो कोणाचं तरी रेशन कार्ड काढून दे, कोणाचं तरी एखादा पेशंट असेल त्याला दवाखान्यापर्यंत ने, त्याच्यावर उपचार कर, कोणाची काय अडचण आहे ते त्याचा प्रश्न सोडव. यांना दिवसभर काय काम आहे? 9:30 वाजता तुमच्यासाठी स्वतः त्यांनी स्टँड तयार केलेला आहे, शेड केलेली आहे. 9:30 वाजता यायचं, अगदी दरवाज्यातनं बाहेर यायचं, बोलून झालं की दरवाजामध्ये परत जायचं. 1 वे ट्रॅफिक. दिल्लीमध्ये पण आमच्याच ज्यांना ते काय काय शब्द वापरतात, आमच्याच मतांनी ते दिल्ली गेले. मस्त सकाळी उठायचं,
पाठीमागे निसर्गरम्य वातावरण, मोरांचा आवाज येतो, रात्री काहीतरी तासभर पुस्तकं वाचायची, त्याच्यातलं ज्ञान घ्यायचं आणि एवढं अर्धा तासाचं काम. दुसरं दिवसभर काय काम आहे? त्याचा काल लाखो शिवसैनिक रक्ताचं पाणी करून, जीवाचं रान करून त्यांच्या जीवावर शिवसेना उभी आहे. पोपटपंची करून शिवसेना उभी राहिलेली नाही. त्याचा काल आपण दिल्लीला गेलो होतो, अनेक मंत्री शिवसेनेचे दिल्लीला गेले होते. काही विशेष काल केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भातलं 1 दिवसाची कार्यशाळा होती. देशातले शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्यासाठी यापूर्वीच ठरलेल्याप्रमाणे मी त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. आणि आपण बघितलं असेल की अतिशय छान देशाला एक मार्गदर्शन करणारा शिक्षण विभागाला कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. दादा, काल ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या मंत्र्यांचे आरोप झालेले आहेत ते कुठेतरी दिल्लीमधल्या काही भाजपचे वरिष्ठ त्यांना या गोष्टी त्यातली तक्रारी म्हणून सांगायला गेलं असेही आरोप आता राऊतांनी केले. मी तेच बोलतो, फक्त दररोज सकाळी उठून खोटं बोलायचं आणि लोकांची, आपल्या राज्याची दिशाभूल करायची, एवढंच त्यांचा उद्योग आहे. आपण जर बघितलं असेल तर परवा रात्री मी स्वतः दिल्लीला गेल्याच्या नंतर महाराष्ट्र सदनमध्येच आहोत. आपले पत्रकार मित्र पण तिकडे होते, आम्ही गप्पा गोष्टी केल्या. सकाळी 8:30लाच तो कार्यक्रम होता. 8:15ला तर महाराष्ट्र सदनमधून थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. आणि म्हणून वारंवार खोटं बोलून माझं तर म्हणणं आहे की आपण सर्वांनी पण या गोष्टीची खातरजमा केली पाहिजे. आता नातेवाईक आहे तर माझी आपल्याला विनंती आहे का बाबा, नातेवाईक तर अगदी काही कुटुंबातलं सदस्य आहे, काय आहे, याची आपण पण खातरजमा केली पाहिजे ना. संजय राऊत बोलतात ते म्हणजे अंतिम सत्य अशातला भाग आहे का? भुसे साहेब, जे मंत्री अडचणीत आहेत त्यांना समजावून सांगितलं जाते. राज्यात एक नवीन ऍक्ट आलाय, तो म्हणजे फडणवीस ऍक्ट. फक्त समजावणं आणि सोडून देणं असं राऊत म्हणताय. एकूण तेच काहीतरी एखादं विक्षिप्त काय बोललो, मला वाटतं की विक्षिप्त बोलणं ही बातमी, असा ऍक्ट, तसं हे. आता आपण बघितलं असेल की आदरणीय साध्वीजी आलेल्या होत्या, आहे का नाही, आणि ते त्यांचं जीवन समर्पित पद्धतीने कार्य करतायत. आणि ते बोलत, आपल्या समोरच ते बोलत होते की त्यांना एक चारित्र्यवान भारताचा नागरिक घडवण्याच्यासाठी शिक्षण विभागाच्या सोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. असे अनेक महानुभाव आहेत ना. माझी आपल्याला विनंती आहे, उलट अशा महानुभावांना आपण समाजाच्या समोर आणले पाहिजे. दररोज काहीतरी विक्षिप्त चाळे करणाऱ्या संजय राऊतांच्या पेक्षा असे अनेक समाजामध्ये धुरीण आहेत. त्यांना आपण समाजाच्या समोर आणण्याची गरज आहे, जे समर्पित पद्धतीने देश सेवेसाठी कार्य करत आहेत. साहेब, मालेगावमधील राम महाले हे प्रकरण एक आता चर्चेचा विषय होतो, ज्याच्यामध्ये तुमच्यावर पण आरोप केले जातात आणि तुमच्या कार्यकर्त्यांमुळे आणि तुमच्या दबावामुळे ते आत्महत्या झाली असं. राम महाले तिथले ते मालेगावचं पदाधिकारी, त्यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे. कधी? काही दिवसांपूर्वी. आणि त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे कधी? तारीख मागच्या आठवड्यामध्ये होती.
तर त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे काही FIR तिथे दाखल केलेलं आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आणि त्रासामुळे त्यांनी कसला कुठला राम महालेचा म्हणून दाखवतो पोलीस तक्रार आहे, पोलीस तक्रार आहे FIR कुठल्या पोलीस स्टेशन मालेगावची, कुठल्या मालेगावची. हे बस एक ओपन होते FIR दाखल मा- इंटरनेटमुळे ओपन होत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तुमच्या लेवलला तर आधी खातर जमा करा. नाही आहे, तक्रारच आहे सर, तक्रार तुम्हाला डिटेल दाखवतो. हो दाखवा ना. ते सर आपण बातमी करता काही पण विषय केला पाहिजे ही गोष्ट बरोबर नाही. तक्रार आहे. दादा मालेगावमध्ये एक प्रकरण आहे, शिक्षण मंत्र्यांच्याच गावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा समोर आलेला आहे असं आरोप केले गेले. सेवा ज्येष्ठ डावलून 13 वर्षांना कार्यरत असलेल्या बास्पत दरोपात 2,69,53,000 फसवल्याचं मालेगाव महाविद्यालयात प्रकरण उघडकीस आले. आपण याच्याबद्दल मंत्री म्हणून काय? नाही, बघा सभागृहामध्ये पण या विषयावर काही सन्माननीय सदस्य महोदयांनी मुद्दे ठेवले होते आणि सभागृहामध्ये हे आश्वासित करण्यात आलेलं आहे की या विभागामध्ये राज्यव्यापी अशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. मालेगावची पण तक्रार आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये एक SIT स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे आणि त्या SITच्या माध्यमातून संपूर्ण राज्याची इन्क्वायरी त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि जे कोण दोषी असतील त्या दोषींवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. ही तक्रार आहे. नाशिकच्या पोलीस स्टेशनला आलेली आहे. बघा आता मालेगावचं नाशिक नाही केस मालेगावचीच आहे. मी आधी